नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। चंद्रपूरच्या प्राचीन विठ्ठल मंदिरातून आज गुरुपौर्णिमेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची रथयात्रा काढण्यात आली। 500 वर्ष पुरातन असलेल्या या मंदिराला प्रति पंढरपूर मानलं जातं। दरवर्षी आषाढी एकादशीला इथे विठ्ठलाची महापूजा होते आणि पौर्णिमेला लाकडाच्या रथातून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला नगर भ्रमण करवल्या जातं। विशेष म्हणजे हा रथ हाताने ओढण्याची इथे परंपरा आहे। पंढरपूर येथे वारीला जाऊ न शकणारे भाविकांना इथे दर्शन केल्यामुळे पंढरपूरला जाण्याचं पुण्य मिळतं अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळे लोक मोठ्या संख्येने या रथयात्रेला गर्दी करतात। सातशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि या ठिकाणी विठ्ठल रुक्माईची मूर्त्या आहेत आणि हे या विदर्भाचं पंढरपूर मानलं जातं। 700 वर्षापूर्वी पासून इथं पंढरपुराकडे उत्तर प्रदेशातून येणारी भक्त मंडळी जेव्हा पौर्णिमेला पोहोचू शकत नव्हती तर इथं येऊन ते दर्शन घ्यायची आणि इथं सांगता करायची ही परंपरा आहे। आणि हा रथ पौर्णिमेला आणि कार्तिकेला, आषाढ आणि कार्तिकेच्या पौर्णिमेला हा फिरत असतो पूर्ण रथ। आणि हे या ठिकाणी सगळे भाविक या ठिकाणी असतात। ही ट्रस्ट आहे या ठिकाणी, या ट्रस्ट तर्फे हे सर्व चालत असतं। परंतु त्याहीपेक्षा हे विठ्ठलाचे भक्तगण या ठिकाणी असतात। मला अभिमान वाटतो, आनंद वाटतो की मागील 20 वर्षापूर्वीपासून त्या रथाची सजावट माझ्यातर्फे या भगवंतांनी करून घेतलेली आहे। मी अत्यंत या ठिकाणी आनंदित आहो आणि भावपूर्वक माझा विठ्ठल रुक्माईला भक्त म्हणून शरण। दिंड्या, पताका, भजनी मंडळ, लेझिम पथक यांच्या सुरेख संगमातून ही रथयात्रा जय हरी विठ्ठलाच्या गजर करीत मंदिरात येते। हा सोहळा पाहण्यासाठी आज चंद्रपुरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।